Hello students, welcome back to my YouTube channel. So today we are going to study about the heart, its anatomy and physiology. Today's lecture will be both in English and Marathi. आपण आजचं लेक्चर दोन्ही लँग्वेज मध्ये कव्हर करणार आहोत. इंग्लिश आणि मराठीमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा मिळेल. So heart is an organ which pumps the blood to the body. हार्ट काय आहे, हृदय काय आहे, एक असं ऑर्गन आहे आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे ते पूर्ण शरीरामध्ये सतत पंप करतं, थोडक्यात फिरवत असतं. नेक्स्ट, त्याची लोकेशन काय आणि त्याचं स्ट्रक्चर काय. सो आपण पहिल्यांदा बघूयात की हार्ट नेमकं असतं कुठे, कुठे त्याची पोझिशन आहे. सो हार्ट इज रिसाइड्स इन द thoracic cavity. Heart resides in thoracic cavity. Thoracic cavity is the cavity which is present in the chest area. ओके. लंग्सच्या मध्ये आपली जी रिबकेजच्या मध्ये जी जागा आहे, जिथे लंग्स आहेत, जे आपले दोन्ही फुफ्फुस आहेत आणि हृदय आहे, त्याला म्हणतात thoracic cavity. So thoracic cavity consists what? Two lungs and a heart, and it is situated slightly in the left of center. So आपण म्हणतो ना की हृदय काय आहे, डाव्या बाजूला आहे. तर एक्झॅक्टली डाव्या बाजूला नाहीये, सेंटर पासून 2/3 पार्ट. जर आपण हृदयाचे 3 इक्वल हिस्से केले तर त्याचा 2/3 पार्ट म्हणजे 3 पैकी 2 हिस्से काय आहे, लेफ्ट साइडला सरकलेले, थोडेसे स्लाइड केलेले आहेत. त्याच्यामुळे काय म्हणतो आपण, लेफ्ट साइडला आपलं हृदय आहे. आणि त्याची पोझिशन आहे थर्ड टू फिफ्थ रिब्स. थर्ड टू फिफ्थ रिब्स. रिब्स म्हणजे काय, तर आपल्या छातीचे जे बरगडे आहेत, थोडक्यात रिब्स, ज्याच्याने आपल्या छातीचा पिंजरा बनतो तो. तर आपल्याकडे टोटल 12 रिब्स आहेत. त्यापैकी थर्ड आणि फिफ्थ रिब्सच्या मध्ये काय आहे, तर हार्टची पोझिशन आहे. Heart is protected by the sternum and rib cage. Sternum is a bone which is situated in the center of the chest. So ज्या आपल्या छातीचे पिंजरे आहेत, जे सगळे बरगडे आहेत, ते ज्या बोनला अटॅच्ड आहेत, त्याचं नाव आहे स्टर्नम. ते कुठून सुरू होतं, तर जस्ट बिलो द नेक, आपल्या गळ्यापासून खाली जे बोन सुरू होतं ते आहे स्टर्नम, जे सेंटरला आहे. अँड रिबकेज, रिबकेज इज आपला पिंजरा. इट सिट्स इन द स्पेस कॉल्ड द मीडियास्टिनम. सो एक अशी जागा निर्माण झालेली आहे जिथे काय आहे, दोन्ही साईडला फुफ्फुस आहेत, लंग्स आहेत, आणि त्याच्यामध्ये जी जागा, पोकळी जागा तयार झालेली आहे, त्याला काय म्हणतात, मीडियास्टिनम. सो हार्ट लाईज इन मीडियास्टिनम. ओके, इट्स सिच्युएटेड इन बिटवीन दी टू लंग्स. ठीक आहे, हे झालं इथपर्यंत क्लिअर. व्हॉट इज द साईज अँड शेप ऑफ दी हार्ट. आपण बघूया त्याचा आकार कसा असतो. तर आकार सगळ्यांना माहिती आहे काय आहे, तर कोनिकल शेप आहे. कसा कोण आहे, त्याचा बेस वरच्या साईडला आहे आणि खालच्या साईडला काय आहे, अपेक्स आहे. अपेक्स म्हणजे टोकदार पार्ट. ओके, एवढं कळालं. नेक्स्ट, याचा आकार केवढा आहे, ऑलमोस्ट 12 सेंटीमीटर. सो तेवढ्या आकाराचं काय आहे, आपलं हृदय आहे. त्याचं वजन किती आहे, सो द हार्ट इज अप्रॉक्सिमेटली 210 grams in adult men. 310 ग्राम अडल्ट मेन मध्ये आहे. अँड 255 grams in women. अडल्ट वुमन मध्ये 355 ग्रामचं हृदय असतं. As we said, the cone shape, yeah, the heart has the shape of cone and the features like broad base. The base is on the upper side and the apex is on the lower side. इथपर्यंत सगळं क्लिअर. नेक्स्ट, आता ओके, तर मी पहिल्यांदा काय बघितलं की हार्ट आहे काय, करतं काय, राईट, आणि बेसिकली त्याचा काय आकार कसा आहे आणि स्ट्रक्चर कसं आहे. आता बघूयात ते एक्झॅक्टली कशामध्ये आहे, कुठे आहे. तर एक लेअर असतो हार्टच्या वरती विच इज नेम्ड ॲज पेरिकार्डियम. पेरी मीन्स सराउंडिंग, आजूबाजूला, आणि कार्डियम मीन्स हार्ट. तर हार्टच्या सराउंडिंग जो लेअर आहे त्याचं नाव आहे पेरिकार्डियम. बेसिकली पेरिकार्डियम एक अशी पिशवी आहे ज्याच्यामध्ये हार्ट समावलेला आहे. ठीक आहे. इट इज अ प्रोटेक्टिव्ह सॅक. आता कुठलाही ऑर्गन असेल आपल्या बॉडीमध्ये असलेला, प्रत्येक ऑर्गनला काय आहे, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे, एक प्रोटेक्टिव्ह सॅक आहे, लेअर आहे. तर फर्स्ट आहे याच्याबद्दल बघूयात, पेरिकार्डियम आहे काय, कसं आहे एक्झॅक्टली. इट इज अ डबल लेयर्ड डिफेन्स. डबल लेयर्ड मीन्स पेरिकार्डियम जे आहे ते कसं आहे, डबल लेयर्ड आहे, 2 लेयर्सनी बनलेलं आहे. तर कुठले 2 लेयर्स, तर एक आहे टफ आणि फायब्रस आउटर लेयर. ऑब्वियस गोष्ट आहे, बाहेरच्या साईडला काय असणार आहे, आपल्याला टफ आणि
फायब्रस असणार आहे. का? कारण की आपल्याला हार्टला वाचवायचे बाहेरच्या जे काय असतील डॅमेजेस पासून और जे काही मुवमेंट होणार असेल आपल्या बॉडीमध्ये त्याच्यापासून. पेरिकार्डियम काय आहे? पेरिकार्डियम हे एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे हार्टच्या सराउंडिंग. आपल्या हृदयाच्या बाजूने एक पिशवी सारखं स्ट्रक्चर आहे, सॅक आहे, ज्याचं नाव आहे पेरिकार्डियम, विच इज डबल लेअर्ड. डबल लेअर का आहे? कारण की आपल्याला हृदयाचं प्रोटेक्शन करायचं आहे. तर आउटर कव्हरिंग जे आहे ते आहे टफ अँड फायब्रस. टफ म्हणजे मजबूत आहे, फायब्रस म्हणजे थोडंसं लवचिक आहे. अँड डेलिकेट सिरस इनर लेअर. डेलिकेट म्हणजे काय? थोडंसं सॉफ्ट असेल, ठीक आहे. सिरियस लेअर असेल इनर साईडला, आतल्या बाजूला. सो पेरिकार्डियम इज मेड अप ऑफ 2 layers. फर्स्ट इज fibrous, another is serous. Fibrous layer is outer layer which is tough, serous layer is inner side and it's delicate. आणि हे दोन्ही लेअर काय करतात? हार्टला कव्हर करतात. लुब्रिकेशन सिस्टीम. आता मला सांगा, हार्ट जर कंटिन्यू बीट करते, हार्ट इज कंटिन्युअसली बीटिंग, सो देर मस्ट बी सम फ्रिक्शन बिटवीन द लेयर्स, राईट. हार्टचं कव्हरिंग आहे, त्याच्यामध्ये हे हार्ट आहे, राईट. तर ज्यावेळेस हार्ट पंप करतं तर त्याचं फ्रिक्शन होत असेल, घर्षण होत असेल, तर ते होऊ नये यासाठी पेरिकार्डियल फ्लुइड फिल्स द स्पेस बिटवीन द लेयर्स. आपण 2 लेयर बघितले, फायब्रस अँड सिरस. तर या दोन्हीच्या मध्ये काय आहे? एक फ्लुइड आहे, एक लिक्विड आहे, ज्याचं नाव आहे पेरिकार्डियल फ्लुइड, which reduces the friction as the heart beats approximately like 1 lakh times per day. थोडक्यात काय आहे? तर आपलं हृदय जेव्हा हार्ट पंप करतं, हार्ट बीट करतं, है ना, त्यावेळेस तिथे त्याच्या लेयर्समध्ये फ्रिक्शन होऊ नये आणि त्या मसलला, हार्टच्या मसल्सला आणि हार्टच्या वॉलला डॅमेज होऊ नये यासाठी तिथे काय आहे? पेरिकार्डियल फ्लुइड आहे, विच प्रोटेक्ट्स द फ्रिक्शन बिटवीन द लेयर्स. ओके, आणखीन काय काम आहे पेरिकार्डियमचं? तर अँकरिंग अँड प्रोटेक्शन. आपण आधीच बघितलेलं की काय? इट इज फॉर प्रोटेक्शन. So it secures the heart within the mediastinum while providing a barrier against infection and inflammation from surrounding organs. एक तर त्या पिशवीमुळे आपला हार्ट जे आहे ते जागेवरती राहतं. ती जी कॅव्हिटी आहे 2 लंग्सच्या मध्ये, तिथून ते हालत नाही बिकॉज ऑफ पेरिकार्डियम. हे फर्स्ट. आणि अनदर रिझन इज इट प्रोव्हाइड्स द बॅरियर अगेन्स्ट इन्फेक्शन. जर आपला समजा स्किन आहे, आपल्या हाताची स्किन आहे, तुम्हाला काहीतरी खरचटलं, लागलं, त्यावेळेस काय होतं? स्किन एक्सपोज्ड होते, राईट. आतले जे सेल्स आहेत, टिश्यू आहेत, ते एक्सपोज होतात. आणि ते जर तसेच ओपन राहिले, त्याच्यावरती जर धूळ, माती और कुठल्याही वस्तूचा हात जर तुम्हाला लागला, तर काय होतं? तिथे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. का? कारण की आपली स्किन सुद्धा काय करत असते? आपल्या इंटरनल स्ट्रक्चर्सना, इंटरनल टिश्यूला प्रोटेक्ट करत असते. सेम इथे सुद्धा आहे. जे कव्हरिंग आहे ते जर नसेल तर काय होईल? डायरेक्टली एन्व्हायरमेंटचं किंवा आपल्या बॉडीमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील ते डायरेक्टली कॉन्टॅक्ट होतील हार्ट सोबत. सो ते होऊ नये यासाठी, ते इन्फेक्शन होऊ नये यासाठी काय आहे? इथे आपल्याकडे पेरिकार्डियम आहे. अँड सेकंड इज इन्फ्लामेशन फ्रॉम सराउंडिंग ऑर्गन्स. बाकीच्या दुसऱ्या ऑर्गन्स कडून आपल्याला काही कसल्याही प्रकारचं इन्फ्लामेशन, सूज वगैरे किंवा कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये यासाठी हे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे, जे आपल्याला इतर ऑर्गन्स आणि इतर स्ट्रक्चर्स पासून आपल्या शरीरातल्या वाचवतं. पेरिकार्डियम इज अ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ हार्ट. इट इज अ पिशवी. थोडक्यात समजतं? नेक्स्ट. ओके, आउटर कव्हरिंग बघितली. आता बघूयात हार्टच्या मध्ये काय आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघूयात हार्ट वॉल लेयर्स. कुठले कुठले लेयर्स आहेत, कुठले कुठले वॉल्स आहेत. ओके, so first is epicardium. Epicardium is the outer protective layer, forms part of the pericardium sac, providing a smooth exterior surface that reduces friction. So basically epicardium काय आहे? हे आहे प्रोटेक्टिव्ह लेयर, जे बनवतं पेरिकार्डियम ची पिशवी. समजतं? प्रोव्हाइडिंग अ स्मूथ एक्सटिरियर सरफेस दॅट रिड्युसेस फ्रिक्शन. थोडक्यात हार्टला पंप करताना त्याला कसल्याही प्रकारचं घर्षण होऊ नये यासाठी एक स्मूथ काय देतं? एक स्मूथ स्ट्रक्चर देतं, स्मूथ एक्सटिरियर देतं, जेणेकरून त्याला डॅमेज होता कामा नये. ते आहे एपिकार्डियम. नेक्स्ट लेयर इज मायोकार्डियम. सो आउटर लेयर इज एपी. एपी साठी थोडक्यात कुठेही एपी हा शब्द जर आला तर थोडक्यात काय समजायचं? इट्स अप्पर लेयर. एपी अप्पर, ठीक आहे. देन इट इज मायोकार्डियम. इट इज अ थिक मस्कुलर मिडल लेयर. Myocardium is a middle layer. It's outer layer.
Epicardium is outer, myocardium is middle, and endo, as its name suggests, endo means inner. Okay, myocardium, it is a thick muscular middle layer composed of cardiac muscle. So एपिकार्डियम जे होतं ते काय करत होतं, पेरिकार्डियमचे जी सॅक आहे त्याला त्याचा पार्ट बनवत होतं. बट मायोकार्डियम इज अ हार्ट मसल, इट इज अ कार्डियक मसल. ओके, it is thick and middle layer of the heart. It is responsible for the powerful contraction that pump the blood throughout the body. So basically हार्टचे जे मुवमेंट आहे, बेसिक मुवमेंट काय तर कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स, कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स म्हणजे मसल्स जे आहेत ते काय होतात, आकुंचन आणि प्रसरण पावतात थोडक्यात, तसं म्हटलं गेलं. आणि याचं कारण हे की आपल्याला हृदयाला पूर्ण बॉडीमध्ये रक्तप्रवाह करायचा आहे. तर ऑब्वियस गोष्ट, ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जातोय आपण. जर आपल्याला ब्रेनला रक्त पुरवायचं आहे तर ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट आपण त्याला वरती पाठवतोय. त्यासाठी काय लागते, पॉवर लागते. त्यासाठी काय लागेल, ताकद लागेल. ती कुणामुळे असेल तर मसलमध्ये असेल. कुठल्या मसल्स, तर कार्डियक मसल्स. कार्डियक मसल्स हे स्पेशल मसल्स आहेत जे कधीही थकत नाहीत. ऍक्च्युली कार्डियक मसल्स केव्हापासून बीट करतात, तर तुम्ही ऍक्च्युली बर्थ करण्याच्या पूर्वीपासून, राईट. कारण की इट इज द फर्स्ट ऑर्गन विच डेव्हलप्स इन द लाईक बेबी. कुठल्याही ऑर्गन बनण्याच्या आधी सुरुवातीला हार्ट हा ऑर्गन बनतो. ठीक आहे. सो इट इज अ पॉवरफुल कॉन्ट्रॅक्शन दॅट पंप द ब्लड थ्रू आउट द बॉडी. इतक्या जोरामध्ये ते पंप करतं, इतक्या जोरामध्ये ते कॉन्ट्रॅक्ट होतं की आतमध्ये जे रक्त आहे हार्टच्या इथे ते काय होतं, पूर्णपणे सगळ्या ऑर्गन्सपर्यंत पोहोचतं. हे होतं मायोकार्डियम. आता आहे एंडोकार्डियम. द स्मूथ इनर लाइनिंग द मेड ऑफ एंडोथेलियल सेल्स. आतला लेअर कसा असणार आहे, स्मूथ असणार आहे. का, कारण की आतमध्ये आपल्याला कोणापासून प्रोटेक्शन नको आहे. त्याच्यासाठी काय हवंय, इझी मुवमेंट व्हावी आतल्या ब्लडची. यासाठी आतला लेअर कसा आहे, स्मूथ आहे आणि एंडोथेलियल सेल्स पासून बनलेला आहे. हा काय करतो, हे याचं काम आहे, द ब्लड फ्लो अँड प्रिव्हेंट्स क्लॉट फॉर्मेशन विद इन द चेंबर्स. जे काही चेंबर्स आहेत आपल्या हार्टमध्ये, आपण जे पुढे बघणारच आहेत, टोटल 4 चेंबर असतात. तर त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ब्लड क्लॉट तयार होणे, म्हणजे रक्त कुठेही गोठलं जाणार नाही याची काळजी घेतली जाते, कुठेही अडलं जाणार नाही आणि त्याचा फ्लो, रक्तप्रवाह व्यवस्थित व्हावा यासाठी कोण प्रयत्न करतं, तर एंडोकार्डियम. क्लिअर. हे काय आहेत, हार्ट वॉल चे लेयर्स, हृदयाच्या वॉलचे लेयर्स. ठीक आहे. नेक्स्ट, 4 चेंबर्स. करेक्ट. आता आपण काय करतो, इंटरनल स्ट्रक्चर मध्ये जातोय. तर आपण जर हार्टला व्हर्टिकली कट केलं सेंटर मधून, तर आपल्याला काय दिसेल, 4 चेंबर दिसतात. 2 वरच्या साईडला आणि 2 खालच्या साईडला. 2 वरती जे आहेत त्यांना म्हणतात ऍट्रिया. ऍट्रिया म्हणजे काय, तर वरचे 2 चेंबर्स. चेंबर्स म्हणजे पोकळी, थोडक्यात रिकाम्या जागा आहेत तिथे. ऍट्रियम असतात 2, जे आहेत लेफ्ट ऍट्रियम आणि राईट ऍट्रियम. आणि खालच्या बाजूला जे आहेत ते आहेत वेंट्रिकल्स. लेफ्ट वेंट्रिकल, राईट वेंट्रिकल, लेफ्ट अँड राईट. ओके. सो ऍट्रिया काय असतात, छोटे चेंबर असतात जे आहेत वरच्या बाजूला, आणि व्हेंट्रिकल जे आहेत ते मोठे असतात. का असतात त्याचं रिझन पण तुम्हाला आता कळून जाईल पुढे. तर राईट ऍट्रियम आपण सगळ्यात पहिल्यांदा बघतोय, कारण की इट रिसिव्स डीऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम दी बॉडी व्हाया सुपिरियर अँड इन्फिरियर व्हेना केवा. आता सुपिरियर आणि इन्फिरियर व्हेना केवा काय आहेत, तर या काय आहेत, रक्तवाहिन्या आहेत. मेन रक्तवाहिन्या ज्या खूप मोठ्या आहेत आकाराने. काय करतात या, तर तुमच्या शरीरातील संपूर्ण ठिकाणचं जे दूषित रक्त आहे, दूषित का म्हणतोय आपण, कारण की याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे ऑक्सिजन पेक्षा, म्हणून आपण त्याला डिऑक्सिजनेटेड म्हणतो. डिऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये ऑक्सिजन नसतं असा भाग नाहीये, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जास्त आहे, यामुळे आपण त्याला डिऑक्सिजनेटेड म्हणतो. ओके. तर सुपेरियर म्हणजे वरती, इन्फिरियर मीन्स खालती. तर सुपेरियर व्हेना केव्हा आपल्या शरीरातील जे हृदयाच्या पासून वरती जे ऑर्गन्स आहेत तिथून रक्त कलेक्ट करतात, जसं की अप्पर आर्म्स असतील आपले, आपल्या ब्रेन असेल, चेस्ट असेल, त्याच्या आजूबाजूचे ऑर्गन्स असतील जसे की लंग्स, तिथून डिऑक्सिजनेटेड म्हणजे अशुद्ध रक्त घेऊन येतात, दूषित रक्त घेऊन येतात आणि कुठे आणून सोडतात, राईट ऍट्रियम, उजव्या साईडच्या ऍट्रियम मध्ये. आणि
इन्फेरियर व्हेना केव्हा जी आहे ती आपल्या शरीराच्या खालच्या अंगातून जे काही रक्त असेल, दूषित रक्त, ते वरती घेऊन येतात कुठे, हार्ट पर्यंत. तर कुठे आणतात, राईट ॲट्रियम मध्ये. क्लिअर. नेक्स्ट, इथून हे रक्त जे आहे आपण पूर्ण प्रोसेस बघणार आहोत पुढे, पण राईट ॲट्रियम मधून जे रक्त आहे कुठं जातं, राईट व्हेंट्रिकल मध्ये जातं. राईट व्हेंट्रिकल मध्ये जातं. कुठून, ॲट्रियम मधून. दूषित रक्त आलं कुठून, तर सुपेरियर आणि इन्फेरियर व्हेना केव्हानी राईट ॲट्रियम मध्ये रक्त आणलं. ते रक्त आपण पाठवतोय व्हेंट्रिकल कडे, जसं की त्याच्याच खाली असलेला चेंबर, राईट ॲट्रियमच्या खाली राईट व्हेंट्रिकल असतो, त्याच्यामध्ये पाठवतोय. हे काय करतं, राईट व्हेंट्रिकल काय करतं, तर इट पंप्स द ऑक्सिजन पुअर ब्लड, दॅट इज डीऑक्सिजनेटेड ब्लड, टू द लंग्स थ्रू द पल्मोनरी आर्टरी. आता हे काय करतंय, डीऑक्सिजनेटेड ब्लडला कुणाकडे पाठवतंय, ते लंग्सकडे, फुफ्फुसांकडे पाठवतं. कशासाठी, फॉर ऑक्सिजिनेशन. ऑक्सिजिनेशन ही प्रक्रिया अशी आहे की तुमच्या रक्तामधील CO2 काढून बाहेर सोडणे श्वासाद्वारे, आणि श्वासातून आपण आत घेतलेल्या हवेतला ऑक्सिजन आपल्या ब्लडच्या मध्ये पाठवणे, या प्रोसेसला ऑक्सिजिनेशन असं म्हणतात. ठीक आहे. तर ऑक्सिजिनेशन ही प्रोसेस कोण करतं, तर लंग्स करतात. कुठे करतात, तर त्यांच्या अल्व्हिओलाई मध्ये जेव्हा हवा येते त्याच्याकडे असते आपली ब्लड वेसल्स गेलेल्या छोट्या छोट्या फाईन ब्लड वेसल्स, तिथे गॅसेसचा एक्सचेंज होतो आणि आपल्या बॉडीमधलं जे काही रक्तामधील CO2 आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, ते बाहेर पडतं अल्व्हिओलाई मध्ये आणि श्वासाबाहेर बाहेर टाकलं जातं. सिंपल. ठीक आहे. हे झालं, इथंपर्यंत क्लिअर आहे. लंग्स मध्ये काय तयार झालेलं आहे आता, ऑक्सिजन वालं ब्लड तयार झालेलं आहे तिथून गेलेल्या ब्लड वेसल मध्ये. ठीक आहे. ते आता वापस कुठे आणायचंय, सगळ्या शरीराला द्यायचंय, तर कुठून देणार, लेफ्ट ॲट्रियम मध्ये. बघा आता, इट रिसिव्स ऑक्सिजन रिच ब्लड रिटर्निंग फ्रॉम द लंग्स व्हाया पल्मोनरी व्हेन्स. नावामध्ये त्यांची लोकेशन आहे, थोडक्यात कुठून आलेले आहेत ते सांगितलं गेलेलं आहे. पल्मोनरी मीन्स, पल्मोनरी हा वर्ड जिथे कुठे येईल, इट इज रिलेटेड टू लंग्स. तो पल्मोनरी व्हेन्स मधून काय आलेलं आहे, ऑक्सिजन रिच ब्लड. ऑक्सिजन रिच ब्लड मीन्स ऑक्सिजिनेटेड ब्लड. ठीक आहे. शुद्ध रक्त आलेलं आहे कुठून, फुफ्फुसांकडून, लेफ्ट ॲट्रियम मध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा ऑक्सिजिनेटेड ब्लड कुठं आलं, लेफ्ट ॲट्रियम. MCQ मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. सो लेफ्ट व्हेंट्रिकल. लेफ्ट व्हेंट्रिकल म्हणजे काय, लेफ्ट ॲट्रियमच्या खालचा भाग, चेंबर. द मोस्ट मस्क्युलर चेंबर पंप्स ऑक्सिजिनेटेड ब्लड टू एंटायर बॉडी थ्रू द एओर्टा. इट इज द मोस्ट मस्क्युलर चेंबर. मोस्ट मस्क्युलर कारण की इथे मसलची गरज आहे, आपल्याला रक्त पूर्ण मेंदूपर्यंत पाठवायचंय, खाली पायांच्या नखांपर्यंत सगळ्यांकडे आपल्याला रक्त पाठवायचं. त्यासाठी काय लागतं, ताकद लागते. ती कुणाकडे असते, मसल्सकडे असते. त्यामुळे लेफ्ट व्हेंट्रिकल हॅज द मोस्ट मस्क्युलर चेंबर. ओके. आता इथेपर्यंत जर क्लिअर असेल तर आपण नेक्स्ट पुढे जाऊया. हार्ट व्हॅल्व्स. व्हॅल्व्स म्हणजे काय, थोडक्यात पडदे, रस्ते आहेत जे की वन वे आहेत. काय करतात, आता आपण बघितलं की सगळ्यात पहिल्यांदा आपण रिवाइज करूयात लास्ट वाली स्लाइड, की सगळ्यात पहिल्यांदा अशुद्ध रक्त कुठं आलं, अशुद्ध रक्त, तर पहिल्यांदा आलं राईट ॲट्रियम मध्ये. राईट ॲट्रियम इज अ स्मॉल चेंबर. तिथे कुठून आलं रक्त, तर सुपेरियर व्हेना केव्हा अँड इन्फेरियर व्हेना केव्हा मधून अशुद्ध रक्त पूर्ण शरीरामधून घेऊन तिथपर्यंत आणलं गेलं. तिथे आल्यानंतर राईट ॲट्रियम मधून राईट व्हेंट्रिकल मध्ये रक्त गेलं. डायरेक्ट गेलं का, तर नाही. कसं गेलं, तर बघा इथे आहेत व्हॅल्व्स. एका साईडलाच फ्लो व्हावा, दुसऱ्या साईडला होऊ नये. तर फर्स्ट व्हॅल्व आहे ट्रायकस्पिड व्हॅल्व. ट्रायकस्पिड, दॅट नेम सजेस्ट दॅट इट हॅज 3 cusps, लाईक 3 काय आहेत त्याचे, फ्लॅप्स आहेत. ठीक आहे. इट इज लोकेटेड बिटवीन द राईट ॲट्रियम अँड राईट व्हेंट्रिकल. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा रक्त जे शरीरामधून, आपल्या हार्टमधून अशुद्ध रक्त आलेलं आहे, कुठे आले, राईट ॲट्रियम. राईट ॲट्रियम, आणि ते जातं कुठं, राईट व्हेंट्रिकल मध्ये. तर हे फ्लो लिमिटेड असला पाहिजे. ऑब्वियस गोष्ट आहे की जर रक्त आपल्या व्हेन्स मध्ये कंटिन्यू आहे आणि जर ते आपल्या राईट ॲट्रियम पर्यंत येतं, तर ते अचानक जर तिथे व्हॅल्व नसेल किंवा तिथे जर काही कंट्रोल करण्यासाठी काही ऑर्गन नसेल, तर ते कंटिन्यू पडत राहील खाली, बरोबर आहे.
तर ते होऊ नये यासाठी काय असतात, व्हॅल्व्स असतात. तर याच्यामध्ये काय आहेत, ट्रायकस्पिड व्हॅल्व ही असते राईट ॲट्रियम आणि राईट व्हेंट्रिकलच्या मध्ये, ज्याला 3 लिफलेट्स आहेत, कस्प्स आहेत, थोडक्यात 3 फ्लॅप आहेत, जे काय म्हणतात रस्ते बंद करतात. कधी बंद करतात, जेव्हा रक्त राईट ॲट्रियम मधून म्हणजे वरतून खाली जातं राईट व्हेंट्रिकलकडे, तेव्हा ते रक्त वापस येऊ नये कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस. बरोबर की नाही, आपण रक्त काय करतोय, व्हेंट्रिकल मधून लंग्स कडे पाठवतोय, ते लंग्स कडेच जावं, वापस ॲट्रियम मध्ये येऊ नये याच्यासाठी काय असतात, ट्रायकस्पिड व्हॅल्व असतात. ठीक आहे, इट इज ट्रायकस्पिड व्हॅल्व. नेक्स्ट, मायट्रल व्हॅल्व. याला काय, तर इट इज पोझिशन बिटवीन लेफ्ट ॲट्रियम अँड लेफ्ट व्हेंट्रिकल. ओके, आपण आधी पल्मोनरी व्हॅल्व बघूया, कारण की ते सिक्वेन्सने होईल. ओके, पहिल्यांदा काय केलं आपण, रक्त जे आहे राईट ॲट्रियम मध्ये आलं, त्याला आपण राईट व्हेंट्रिकल मध्ये पाठवतोय. तर कुठून जाणार, पहिल्यांदा ट्रायकस्पिड व्हॅल्व ओपन होणार, रक्त खाली येईल व्हेंट्रिकल मध्ये आणि व्हॅल्व बंद होईल. का बंद होईल, कारण की आपल्याला बॅक फ्लो अडवायचं आहे, वापस रक्त वरती नाही जाऊ द्यायचं राईट ॲट्रियम मध्ये. नेक्स्ट आहे पल्मोनरी व्हॅल्व. पल्मोनरी व्हॅल्व काय आहे, तर इट गार्ड्स द एक्झिट फ्रॉम right ventricle, opens to pulmonary artery, directs the blood to the lungs for oxygenation. So first step आपली होती रक्त गोळा करून आणणं हार्ट कडे. कुठे आणलं, राईट ॲट्रियम मध्ये, तिथून गेलं लेफ्ट राईट व्हेंट्रिकल मध्ये, राईट व्हेंट्रिकल मधून आता पाठवायचं आपल्याला लंग्स कडे. तर तो रस्ता ओपन झाला पाहिजे एक्झॅक्टली तेव्हा जेव्हा की आपलं हार्ट काय होते, पंप होते, ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्शन ऑफ व्हेंट्रिकल्स हॅपन्स, तेव्हा आपल्याला हवंय की एक रस्ता ओपन असावा. कुठला, लंग्स कडे जाणार. तो कोण घेऊन जातं रक्त, पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी आर्टरीची ओपनिंग कुठे आहे, तर राईट व्हेंट्रिकल मध्ये आहे. सो अशुद्ध रक्त राईट व्हेंट्रिकल मधून लंग्स कडे पाठवताना जी व्हॅल्व ओपन होते त्याचं नाव आहे पल्मोनरी व्हॅल्व, आणि हे रस्ता ओपन होतो लंग्स कडे जाणाऱ्या व्हेनकडे, आर्टरीकडे. नेक्स्ट आहे मायट्रल व्हॅल्व. आता ठीक आहे, आपलं रक्त शुद्धकरण झालं, तिथं ऑक्सिजन ऍड केलं, त्याच्यामध्ये आपण वापस आणायचे. आता कसं आणणार, तर मायट्रल व्हॅल्व, इट इज पोझिशन बिटवीन द लेफ्ट ॲट्रियम अँड लेफ्ट व्हेंट्रिकल. ओके, रक्त आलेलं आहे आपल्या लेफ्ट ॲट्रियम मध्ये. कसलं रक्त आलेलं आहे, शुद्ध रक्त. ऑक्सिजनेटेड ब्लड has come to the left atrium and now we are going to shift it to the left ventricle for distribution. So it contains 2 leaflets, त्यालाच आपण म्हणतो bicuspid. Bicuspid means, by means 2, cuspids means cusps, जे की 2 फ्लॅप्स आहेत ते. ओके ओके, सो मायट्रल व्हॅल्वलाच दुसरं नाव आहे बायकस्पिड व्हॅल्व. जेव्हा शुद्ध रक्त लेफ्ट ॲट्रियम मधून लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये जातं, त्यावेळेस ते त्याचा वापस आपल्या लेफ्ट ॲट्रियम मध्ये बॅक फ्लो होऊ नये, उलट रक्त वरती येऊ नये, त्यासाठी काय आहेत, हे व्हॅल्व आहेत. आणि हे काय करतात, हायेस्ट प्रेशर ऑफ द हार्ट विथ स्टँड करतात. थोडक्यात हे सगळ्यात जास्त प्रेशर झेलतात. याचं रिझन काय आहे, कारण की आपल्याला आपण वरतीच पाहिले की लेफ्ट व्हेंट्रिकल हॅज दी मोस्ट मस्क्युलर व्हॅल्व. सो सगळ्यात जास्त प्रेशरनी कोण प्रेस करतं, तर लेफ्ट व्हेंट्रिकल. सो लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये जास्त मसल असल्यामुळे तिथे प्रेशर एवढं जास्त क्रिएट होतं की ते वरतीपर्यंत जातं, आपल्या ब्रेन आणि खाली पायापर्यंत रक्त पोहोचतं. सो इमॅजिन तेवढं जास्त प्रेशर कोण सहन करतं, लेफ्ट ॲट्रियमची जी व्हॅल्व आहे दॅट इज मायट्रल व्हॅल्व. म्हणजेच बायकस्पिड व्हॅल्वचं जे काम आहे ते आहे सगळ्यात जास्त प्रेशर सहन करणं. ठीक आहे, नेक्स्ट लास्ट व्हॅल्व आहे सेमी लुनार व्हॅल्व. याचं सेमी लुनार इज अ शेप. ॲओर्टिक व्हॅल्व, ॲओर्टिक त्याच्या नावातच आहे, विच इज प्रेझेंट इन दी ॲओर्टा. यांची सगळ्यांची आपण जर डिटेलमध्ये व्हिडिओ हवी असेल तर परत एक व्हिडिओ बनवू शकतो. ओके, ॲओर्टिक व्हॅल्व कंट्रोल्स द फ्लो फ्रॉम द लेफ्ट व्हेंट्रिकल. ओके, वरती आपण काय बघितलं, वरतून आलेलं रक्त कुठून, लेफ्ट ॲट्रियम मधून आलेलं लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये गेलं. आता काय करायचंय, आपल्याला पूर्ण शरीराला पाठवायचंय. कुठून जाणार, तर ॲओर्टा थ्रू जाणार. त्यासाठी एकच रस्ता ओपन असावा, कुठला, ॲओर्टाचा, आणि दुसरा रस्ता बंद असावा, जो की आहे बायकस्पिड व्हॅल्व, जो वरती आहे. तर
एक रस्ता ओपन ठेवायचा कुठला, ॲओर्टाचा. त्यासाठी ते ओपनिंग आणि क्लोजिंग कोण ठरवतं किंवा कोण कंट्रोल करतं, तर ॲओर्टिक व्हॅल्व्ह. लेफ्ट व्हेंट्रिकल मधून रक्त ॲओर्टाकडे जाताना ज्या व्हॅल्व्ह मधून जाते ती आहे ॲओर्टिक व्हॅल्व्ह, विच ओपन्स दी ॲओर्टा अँड लॉन्चेस द ऑक्सिजन रिच ब्लड टू दी बॉडी. आपल्या पूर्ण शरीरामध्ये रक्त पाठवताना सगळ्यात पहिल्यांदा हृदयाच्या बाहेर काढण्यासाठी जी व्हॅल्व्ह गरजेची आहे, जी नळाची टोटी आपण म्हणतो, ती ओपन करायची, कुठली, ॲओर्टिक व्हॅल्व्हची. क्लिअर? ओके, नेक्स्ट. नेक्स्ट आहे ब्लड फ्लो थ्रू दी हार्ट. सिक्वेन्स वन बाय वन, स्टार्टिंग पासून एंड पर्यंत पूर्ण सिस्टीम रक्त कसं सर्क्युलेट करतं, सर्क्युलेशन ऑफ ब्लड असं म्हणू शकता किंवा सर्क्युलेटरी सायकल म्हणू शकता. ओके, तर स्टार्टिंग आपण कधी कुठून करतोय, डिऑक्सिजनेटेड ब्लड पासून करतोय. कुठूनही करू शकता, कारण की इट इज अ सायकल. सो स्टार्ट आणि एंड असं कुठे नाहीये. आपण स्टार्ट करतोय ऑक्सिजनेटेड ब्लड पासून. तर हार्टमध्ये सगळ्यात पहिल्यांदा रक्त डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठून येतं, तर सगळ्या शरीरातून येतं. सगळ्या ऑर्गन्स, हात पाय, आपले जे बोन्स आहेत, आपले जे काही इंटरनल ऑर्गन्स आहेत, सगळीकडून. कोण घेऊन येतं, सुपिरियर अँड इन्फिरियर व्हेना केव्हा घेऊन येतात. कुठे घेऊन येतात, सगळ्यात पहिल्यांदा राईट ॲट्रियम. सो फर्स्ट स्टेप इज deoxygenated blood is gathered into the right atrium, which is carried by superior and inferior vena cava. बरोबर, राईट ॲट्रियम मध्ये सुपेरियर आणि व्हेना केवा आणि इन्फिरियर व्हेना केवा अशुद्ध रक्त सगळ्या शरीरातून कलेक्ट करून आणतात. नेक्स्ट स्टेप आहे pulmonary circulation. Pulmonary circulation is the process when the blood is circulated from the heart to the lungs. Pulmonary, it states the name. Pulmonary means lungs. पिक्चर मध्ये पण तुम्हाला दिसतं, करेक्ट. ते तर थोडक्यात काय, आपल्या हृदयामध्ये जे रक्त आलेलं आहे, अशुद्ध रक्त कुठून आलं, सगळ्या शरीरातून आलेलं आहे. ते रक्त हार्ट पासून लंग्सकडे आणि लंग्स कडून वापस हार्टकडे येणं, दॅट इज पल्मोनरी सर्क्युलेशन. कधी होतं हे, तर राईट ॲट्रियम मध्ये जमा झालेलं डिऑक्सिजनेटेड ब्लड हे राईट व्हेंट्रिकल मध्ये जातं आणि तिथून जातं लंग्सकडे. बरोबर, आणि लंग्स मध्ये काय होतं, तिथं ऑक्सिजिनेशन होतं. आपलं काय, कार्बन डायऑक्साईड बाहेर काढला जातो, ऑक्सिजन ऍड केला जातो. या प्रोसेसमध्ये रक्ताचं शुद्धीकरण झालं थोडक्यात. आणि ते रक्त जेव्हा वापस लेफ्ट ॲट्रियम मध्ये येतं, म्हणजे काय, एक सायकल कंप्लीट झाली. कुठून, हार्ट पासून लंग्सकडे, लंग्स पासून हार्टकडे. याला काय म्हणतात, पल्मोनरी सर्क्युलेशन. So, right ventricle pumps the blood through the pulmonary artery to the lungs where gas exchange occurs. बरोबर, ऑक्सिजन ऍड झाला, कार्बन डायऑक्साईड बाहेर काढला, सो ते गॅसेस एक्सचेंज झाला, दॅट इज पल्मोनरी सर्क्युलेशन. नेक्स्ट आहे, आता लंग्स मध्ये शुद्धीकरण करून रक्त आपल्या हार्टकडे वापस आलेलं आहे. इथून काय करायचं, तर इथून काय करायचंय, सगळ्या शरीरामध्ये पाठवायचंय. ऑक्सिजनेटेड ब्लड रिटर्न. Oxygenated blood, oxygen rich blood flows from the lungs via pulmonary veins into the left atrium. ओके, ऑक्सिजनेटेड ब्लड काय आहे, वापस आपल्या हृदयाकडे आलेला आहे. नेक्स्ट आहे सिस्टेमिक डिस्ट्रीब्युशन. आता लेफ्ट ॲट्रियम मधून लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये रक्त तुम्ही पाठवलेलं आहे आणि विच इज फोर्सफुली पंप्ड थ्रू द aorta टू द एंटायर बॉडी. पूर्ण शरीरामध्ये पाठवतोय, कुठून, लेफ्ट व्हेंट्रिकल मधून व्हाया आयोर्टा टू दी बॉडी. पूर्ण प्रोसेस काय, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या शरीरामध्ये जे काही दूषित रक्त आहे, डिऑक्सिजनेटेड रक्त आहे, ते येतं राईट ॲट्रियामध्ये. तिथून ते जातं राईट व्हेंट्रिकल. राईट व्हेंट्रिकल मधून ते पाठवलं जातं लंग्सकडे ऑक्सिजनेशनसाठी. ऑक्सिजन ऍड केल्याच्या नंतर ते शुद्ध रक्त, ऑक्सिजनेटेड रक्त वापस येतं हार्टकडे. हार्टमध्ये कुठे, तर लेफ्ट ॲट्रियम मध्ये. लेफ्ट ॲट्रियम मधून लेफ्ट व्हेंट्रिकलकडे आणि लेफ्ट व्हेंट्रिकल कडून सगळ्या बॉडीकडे. तर दिस इज दी सर्क्युलेटरी सायकल. नेक्स्ट, इलेक्ट्रिकल कंडक्शन ऑफ सिस्टीम. आता तुम्ही म्हणत असाल की हार्ट बीट करतं, राईट. हार्ट बीट कसं करतं, पण त्याच्याकडे जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन आहे ते आपोआप कसं होतं. लाईक जर तुम्हाला कुठली वस्तू उचलायची आहे, तुम्ही टेबलवरती ठेवलेला तुमचा मोबाईल उचलता, त्यावेळेस काय होतं, किती साऱ्या मसल्स ला तुम्ही स्वतः सांगता की, लाईक ऑर्डर जाते ब्रेन कडून की वी हॅव टू पिक दी फोन, आपल्याला फोन उचलायचा आहे.
तर आपल्या ब्रेनचं आणि मसलचं कोऑर्डिनेशन थ्रू ती ऍक्टिव्हिटी पार पाडली जाते. कंट्रोल जातो, ब्रेनकडून सिग्नल जातो आपल्या मसल्सला की तो मोबाईलला कव्हर करा, फिंगर्सनी ओपन करा आणि त्याला काय करा, पिक करा, उचलून घ्या. आणि तो आपण नंतर काय करतो, आपल्या हाताजवळ घेतो. सो हे आपण व्हॉलंटरीली करतो, आपण स्वतःच्या इच्छेने करतो, राईट. बट हार्टचे मसल्स जे आहेत ते काय आहेत, इनव्हॉलंटरी आहेत. तुम्ही स्वतः सांगता का हार्टला की बाबा पंप हो, आता रक्त पुढे पाठव? नाही, ते ऑटोमॅटिक आहेत. तर ते ऑटोमॅटिक असण्याचं रिझन ते आहे इलेक्ट्रिकल कंडक्शन सिस्टीम. हार्टमध्ये एक पेस मेकर आहे. आपल्या हृदयाची जी बीट्स आहेत, हार्ट बीट्स आहेत, हृदयाचे ठोके जे आहेत ते काय असतात, एका फिक्स रिदममध्ये वाजतात, एका फिक्स्ड टाइममध्ये ते काय होतं, बीट करतं, कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स, कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स. हे होण्याचं काम जे आहे ते कोण करतं, तर पेस मेकर करतं. सो पेस मेकर कोण आहे आपल्या शरीरामध्ये, SA नोड. SA node means sinoatrial node. Sinoatrial node, which is located at the junction of the right atrium and superior vena cava. राईट ॲट्रियम मध्ये आहे, जिथे काय होतंय, सुपिरियर व्हेना केवा जॉईन होते. अशा ठिकाणी कोण आहे, SA नोड आहे, सायनोॲट्रियल नोड आहे. काय करतं हे, तर इट जनरेट्स द इलेक्ट्रिकल इम्पल्सेस दॅट स्टार्ट्स ईच हार्ट बीट. तुमची जी हृदयाचा ठोका आहे तो स्टार्ट कुठे होतो, तर राईट ॲट्रियम मध्ये होतो. आणि जो कोण स्टार्ट करतं, तर SA नोड, सायनोॲट्रियल नोड. एक असा आहे ऑर्गन, असा एक आपल्या शरीरामधील छोटासा हिस्सा आहे जो काय करतो, इलेक्ट्रिकल इम्पल्सेस क्रिएट करतो. इलेक्ट्रिकल इम्पल्सेस म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिसिटी, वीज, विद्युत. आपल्या हृदयाच्या मसल्सला काय केलं जातं, इलेक्ट्रिकल छोटासा हिस्सा दिला जातो, एक इम्पल्स दिला जातो, ज्याच्याने काय होईल, हार्ट बीट तयार होईल, हार्टचे मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतील यासाठी. आणि हे नॅचरल आहे, आपल्या शरीरामध्ये पूर्वीपासूनच आहे. दुसरं असतं AV नोड. ठीक आहे, तिथं क्रिएट झालं इलेक्ट्रिकल इम्पल्स, त्यांना आता सगळ्या शरीरा, आपल्या हार्टच्या सगळ्या ऑर्गन्स पर्यंत, थोडक्यात वॉल्स पर्यंत कोण घेऊन जाणार, तर AV नोड. AV नोडचं काम आहे, द सिग्नल रिचेस ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड. AV नोडचा फुल फॉर्म आहे ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड, विच ब्रीफली डिलेज द ट्रान्समिशन ऑफ टू अलो ॲट्रिया टू फुल्ली कॉन्ट्रॅक्ट बिफोर द व्हेंट्रिकल्स ॲक्टिवेट. आता आपण बघितलेले प्रोसेस काय, की रक्त जे आहे ॲट्रियम मधून व्हेंट्रिकलकडे जातं. कसं जातं, डायरेक्टली जातं का, नाही. त्यावेळेस काय होतं, ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन होतं. आपण हार्टची 4 चेंबर बघितलेत, ॲट्रियम आणि व्हेंट्रिकल. तर दोन्ही ॲट्रियम एका वेळेला कॉन्ट्रॅक्ट होतात. ते ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावेळेस त्यांच्यामधील राईट ॲट्रियम मधलं अशुद्ध रक्त राईट व्हेंट्रिकलमध्ये जातं का, कारण की वरती कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे. कॉन्ट्रॅक्शन मीन्स मसल्सचं आकुंचन पावलेलं आहे, म्हणजे काय, तिथे बारीक झालेले आहेत ते, ठीक आहे. आणि त्याच वेळेस लेफ्ट ॲट्रियम मधलं शुद्ध रक्त हे लेफ्ट व्हेंट्रिकलकडे जातं. हे गेलं. पण जर एकाच वेळेला जर करंट दिलंय, आपण इलेक्ट्रिकल इम्पल्सेस दिला आहे, तर तिथे व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन होण्याचे चान्सेस आहेत का रे, ते होऊ नये. कधीपर्यंत होऊ नये, जोपर्यंत ते व्हॅल्व्स ओपन आहेत, जोपर्यंत ॲट्रियम मधलं रक्त व्हेंट्रिकलमध्ये जातं आणि ॲट्रिया पूर्णपणे रिकामे होत नाहीत, तोपर्यंत खालचं म्हणजे व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन नाही झालं पाहिजे. हे कोण एन्श्योर करतं, तर AV नोड एन्श्योर करतं. ते काय करतं, डिले करतं व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. म्हणजेच आधी ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होणार, रक्त खाली येणार दोन्ही मधून, आणि ते ज्यावेळेस पूर्णपणे रिकामे होतील, रिलॅक्स होतील, तेव्हाच काय व्हायला पाहिजे, व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन व्हावं. यासाठी AV नोड काम करतं. AV नोड काय करतं, डिले करतं खालचं व्हेंट्रिक्युलर ॲक्टिव्हेशन. नेक्स्ट आहे rapid distribution. Electrical impulses race through the bundle of His and the Purkinje fibers, spreading the rapidly across the ventricular walls to coordinate synchronized contraction. आता Purkinje fibers आणि बंडल ऑफ हिज हे काय आहेत, तर इम्पल्सेस कॅरी करण्यासाठी आपल्या SA नोडनी बनवलेला जो इलेक्ट्रिकल इम्पल्स आहे तो सगळ्या हृदयामध्ये इक्वली आणि जितका गरज आहे तितकाच पास व्हावा, यासाठी काय आहे, एक स्ट्रक्चर आहे जे काय करतं, स्प्रेड द रॅपिडली अक्रॉस द व्हेंट्रिक्युलर वॉल्स. वरचं ज्यावेळेस ॲट्रियमचं कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे, त्यांच्यामधलं रक्त खाली आलेलं आहे आणि ते रिलॅक्स झाले, तेव्हा काय पाहिजे आपल्याला, इमिडिएटली, लगेच तात्काळमध्येच व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन झालेलं हवं आहे, जेणेकरून आपल्या शरीरातलं
शरीराच्या सगळ्या ऑर्गन्सला शुद्ध रक्त पोहोचावं म्हणून. तर ही आहे इलेक्ट्रिकल कंडक्शन सिस्टीम. आपल्या शरीरामध्ये सुद्धा काय आहे, इलेक्ट्रिकल कंडक्शन सिस्टीम आहे, जे आपल्या हृदयाच्या ठोके बनण्यासाठी आणि त्यांचा रिदम कायम राहण्यासाठी काय करतात, काम करत असतात. क्लिअर? ओके. नेक्स्ट इज कार्डियाक सायकल. कार्डियाक सायकल मीन्स सिस्टोल अँड डायस्टोल. आता सिस्टोल म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्शन. डायस्टोल म्हणजे काय, रिलॅक्सेशन. कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन याच मेकॅनिझमवरती आपलं हार्ट काम करत असतं. तर आता बघूयात ॲट्रियल सिस्टोल, दॅट इज ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन. ॲट्रिया म्हणजे काय, वरचे दोन छोटे चेंबर्स, लेफ्ट आणि राईट. तर लेफ्ट अँड राईट ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट जेव्हा होतात त्यावेळेस त्यांच्याकडे जे काही रक्त आहे, राईटमध्ये अशुद्ध, लेफ्टमध्ये शुद्ध, हे दोन्ही प्रकारचं रक्त काय केलं जातं, पुश केलं जातं, खाली ढकललं जातं. कुठे ढकललं जातं, इन टू द व्हेंट्रिकल्स. क्लिअर? जेव्हा ॲट्रियल सिस्टोल होतं, ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन होतं, त्यावेळेस जे काही ब्लडचं व्हॉल्यूम आहे, जे काही ब्लड आहे ते व्हेंट्रिकलमध्ये ढकललं जातं. व्हेंट्रिक्युलर सिस्टोल, जेव्हा रक्त व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा 0.3 सेकंड म्हणजे 1 सेकंदचा थर्ड पार्ट, 1 सेकंदचे जर तुम्ही 10 हिस्से केले तर 0.3 सेकंड्समध्ये ते रक्त काय केलं जातं, आर्टरीकडे पाठवलं जातं. कुठून, व्हेंट्रिकल्समधून आर्टरीजकडे. डायस्टोल फेज. डायस्टोल फेजमध्ये हार्टचे मसल्स रिलॅक्स असतात फॉर 0.5 सेकंड्स ॲट चेंबर रिफिल्स द ब्लड अगेन. डायस्टोल म्हणजे काय, रिलॅक्सेशन. म्हणजे ॲट्रिया पण रिलॅक्स आहेत, व्हेंट्रिकल्स पण रिलॅक्स आहेत. कशासाठी रिलॅक्स आहेत, तोपर्यंत जे रक्त आहे शरीरामधील डिऑक्सिजनेटेड आणि ऑक्सिजनेटेड ते ॲट्रियापर्यंत वापस याल. आणि परत टोटल सायकल ड्युरेशन ऑफ 8 सेकंड. हा तो परत काय होईल, ते सायकल कंटिन्यू होईल. म्हणजे काय, ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतील, रक्त खाली येईल, व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतील, रक्त बाहेर जाईल. ही प्रोसेस आहे टोटल 0.8 सेकंडची. 0.8 सेकंडची ही पूर्ण प्रोसेस आहे. तर ही व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. मला नक्की कळवा तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि पुढचे कोणते टॉपिक्स तुम्हाला हवे आहेत तेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.